अगं अश्विनी, पेमेंट मधले काही पैसे उरलेत हे तुझ्याकडे ठेव. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा माझ्याकडून मागून घ्या, मी लॉकर मध्ये ठेवते. ठीक आहे, ठेवून. बोला आई, तुम्ही येताय कुठे? बिल्डिंग बाहेर? आणि एवढं अचानक काय? पैशाची गरज होती? हो हो, अहो पहिले तुम्ही या, मग आपण निवांत बोलू. ठीक आहे. अहो 6 महिने नाही झाले आपल्या लग्नाला, झाले तुमच्या आईची पैसे मागायला सुरुवात. तिला कधीच आपल्या सुखाचा संसार दाखवणार नाही. अगं काय तू असं बोलते? तुझं वागणं तुला पटतं का नाही? तुम्ही तर गप्पच बसावं. तुम्ही एक शब्द सुद्धा बोलू नका. आणि तुमची आई आली ना, कसे तुम्ही पैसे देत ते पण मी बघते. 1 रुपया सुद्धा देऊन देणार नाही मी. आणि हो, तुमची आई आली ना, तुमच्या आईला सांगा की तिच्या माहेरी गेली म्हणून. आली वाटतं तुमची आई. मी आते, जा सांगा तिला. अहो आई, अश्विनी घरामध्ये नाहीये, ती तिच्या बहिणीकडे गेले. अहो जावाई, माझा पोरगा लय हो आजारी आहे, 10,000ची गरज होती. अगं अश्विनी, आई आले खूप नाराज दिसते. भाऊ आजारी आहे, 10,000 रुपयाची गरज आहे बोलत होती. अहो इथे का पैसे झाडायला लागते का? त्यांना सांगा सरकारी दवाखान्यात घेऊन जा, ते मोफतीलाच होतो. अगं असं कसं बोलती तू? हा, आपण परक कोणी आलं तरी आपण त्याला मदत करू, आणि तिथं आई आहे. ते मला माहित नाही, डायरेक्ट सांगा पैसे नाही आहे म्हणून. अहो मामी, घरामध्ये एवढे पैसे नाही येतो. अहो जावाई, काही करा, 10,000 नाही तुम्हाला 5,000 तरी द्या. अगं अश्विनी, आई खूप हतबल झाल्यात ग. 10,000 नाही तर कमीत कमी म्हणतात 5,000 तरी द्या. प्लीज दे पैसे त्यांना, असं नको करू. अहो मामी, 5,000ची नाही सोय झाली, पण हे नाही म्हणून 1,000 रुपये आहेत. हे 1,000 रुपये तुम्ही घ्या. अहो जावाई, तुम्ही 1,000 रुपये दिले ते माझ्यासाठी खूप आहे. अगं दिले असते पैसे तर काय झाले असते ग, पैसे होते ना आपल्याकडं. आज मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच मामीला एवढं हातबल झालेलं पाहिलं. मामी, आई आली होती? हो, तुझी आई आली होती आणि तुझा भाऊ आजारी आहे. अहो प्लीज आईला पुन्हा बोलून घ्या ना, नाहीतर आपण जाऊ दवाखान्यात भेटायला. अगं अश्विनी, असं नसतं ग. तुझी आई ते तुझी आई आणि माझी आई ती आई नाही का? हा, असा वेडा विचार करत असतात का? अहो खरंच मी चुकले. आई ती आई असते, भले तुझी असू नाही तर माझी असू. नात्यामध्ये असं अंतर का देते तू? हो, मला खरंच कळलंच नाही हो. आज पैसे असून तू मदत नाही केली ती पण तुझ्या आईला, तर तू माझ्या आईला काय जीव लावणार ना?